श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी, पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरात पैसा येण्यासाठी, जे काही आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात दारिद्र्य आहे त्याचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे. बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशी ही माता लक्ष्मीचे एक स्वरूप आहे, जी भगवान श्री विष्णूंची अर्धांगिनी म्हणून ओळखली जाते. ज्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी कायम स्थिर असते. बऱ्याच वेळा असं होतं की महत्त्वाचं काम असतं आणि पैसा नसतो. एखादं काम तोंडावर येतं, पैसा नसतो. मुलांचे लग्न करायचे असतात पण पैसा नसतो. घर बांधायचं असतं पण पैसा नसतो. एखादी अत्यावश्यक गोष्ट खरेदी करायची असते पण पैसा नसतो. सतत घरात पैशांची चणचण असते. सतत घरामध्ये दारिद्र्य असतं. सतत घरामध्ये गरिबी असते. बघा, हे सगळं जर तुम्हाला संपवायचं असेल, घरात लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल, कुठून ना कुठून आपल्या घरामध्ये तुम्हाला पैसा आणायचा असेल, तर जे उपाय मी आता सांगतेय ते अवश्य करा. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या दारामध्ये तुळशीचं एक छोटं तरी रोप असावं. कारण तुळस ही आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करते. तुळस दारात किंवा बघा अंगणात का असते, तर ती आपल्या घराचा एक संरक्षण कवच म्हणून कार्य करते. बऱ्याच वेळा असं होतं की तुळस लावतो आणि काही दिवसात ती सुकते, काही दिवसांमध्ये ती मरून जाते. आपल्याला खूप टेन्शन येतं. आपण विचार करतो की माझ्या दारात का तुळस रुजत नाही, माझ्या दारात का तुळस होत नाही. ज्या घराच्या अवतीभोवती खूप निगेटिव्हिटी असते, खूप नकारात्मकता असते, वाईट शक्तींचा खूप जास्त त्रास असतो किंवा वाईट शक्तींचा खूप जास्त वास असतो, अशा दारात तुळस कधीच टिकत नाही. बघा, जेव्हा ती निगेटिव्हिटी आपल्या घरात येत असते, जेव्हा ती नकारात्मकता आपल्या घरातल्या व्यक्तींना त्रास देत असते, तेव्हा तुळस आपल्या घराचं आणि घरातल्या सगळ्या लोकांचं संरक्षण करून जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, संकट आहे, ते स्वतःवर घेते. ती स्वतः सुकते, वाळते, स्वतः संपते आणि घरामध्ये मात्र सुख आणते. म्हणून बऱ्याच वेळा काय होतं की तुळस आपल्या दारामध्ये सतत सुकते. आता त्याचा काही खूप जास्त विचार करू नका. जरी एखादं तुळशीचं रोप लावलं, ते सुकलं किंवा मेलं, तर त्याच्याऐवजी तुम्ही नव्याने पुन्हा तुळस लावा. वारंवार जरी हे घडत असेल, लक्षात ठेवा, वारंवार जरी तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरामध्ये तुळस सतत मरत असेल किंवा ती जगतच नसेल, तर समजून जा की वाईट शक्तींचा खूप त्रास आहे. खूप जास्त कुणीतरी निगेटिव्हिटी पसरवत आहे, कुणीतरी काहीतरी बाधा करत आहे आणि हे सगळं तुळस स्वतःवर घेत आहे. त्यामुळे जास्त काही घाबरायचं कारण नाही. आता जो उपाय मी तुम्हाला सांगते, शक्यतो कुठल्याही शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी तुम्हाला करायचा आहे. नाही शुक्रवारी, एरवीसुद्धा तुम्ही करू शकता, पण शुक्ल पक्ष असावा. 15 दिवस कृष्ण पक्षाचे असतात, 15 दिवस शुक्ल पक्षाचे असतात. कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं शू आणि क्रू. जेव्हा शू तुम्हाला दिसेल, म्हणजे शुक्ल पक्ष दिसेल, तेव्हा तुम्हाला त्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर एक लाल पिवळ्या रंगाचा धागा किंवा फक्त लाल धागा तुम्हाला घ्यायचा आहे. थोडासा मोठाच घ्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला 7 अख्खे हळकुंड घ्यायचे आहे. हळदीचे ज्याला कुडे आपण म्हणतो, हे 7 अख्खे हळकुंड घ्यायचे आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल, सकाळ, दुपार, अगदी संध्याकाळ, त्याच्या कुठल्याही वेळामध्ये देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. देवघराच्या समोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे. पहिला दिवा देवांच्या समोर, दुसरा दिवा तुळशीच्या समोर लावायचा आहे. जेव्हा तुम्ही तुळशीच्या समोर दिवा लावाल, शक्यतो त्या दिव्यात तूप घाला. तूप हे लक्ष्मीला विशेष प्रिय आहे. तूप हे धनाला खेचून आणतं. तूप हे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये प्रसन्न ठेवतं. म्हणून शक्यतो तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये एक चिमूटभर सुकी हळद घाला, कारण हळद ही भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करते. ठीक आहे. एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला एका ग्लासमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कच्चं दूध घालायचं आहे आणि अर्धा एक चमचा घाला किंवा जास्त तुमच्याकडे असेल, तुम्ही जास्त दूध घातलं तरीही चालेल. आता या दुधामध्ये तुम्हाला थोडे तांदूळ घालायचे आहेत आणि या दुधातसुद्धा तुम्हाला अर्धा चमचा हळद घालायची आहे. एक हिरवी वेलची घालायची आहे, एक फुलवाला लवंग घालायचं आहे. हे सगळं तुम्हाला त्या ग्लासमध्ये व्यवस्थित एकत्र करायचं आहे आणि त्या तीर्थस्वरूप तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे.
हे तीर्थ, हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि तुळशीला दारिद्र्याचा नाश होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हे केल्यानंतर जो लाल धागा घेतलेला आहे त्या लाल धाग्यामध्ये तुम्हाला 7 हळकुंड बांधायचे आहेत. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं असे 7 हळकुंड तुम्हाला त्या धाग्यामध्ये बांधायचे आहेत. 7ही हळकुंड धाग्यामध्ये बांधत असताना तुम्हाला प्रत्येक वेळी माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टक म्हणायचं. नमस्ते सु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि हळकुंड धाग्यात बांधायचं. पुन्हा दुसरं हळकुंड पुन्हा त्या धाग्यामध्ये महालक्ष्मी अष्टक म्हणून बांधायचं. असे 7च्या 7ही हळकुंड एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या धाग्यामध्ये व्यवस्थित बांधायचे आहेत. 7ही हळकुंडांची जी माळ तयार केलेली आहे ती तुम्हाला तुळशीच्या बुडाला, तुळशीच्या फांदीला जिथे शक्य असेल तिथे बांधायची आहे. आता ही 7ही हळकुंडांची माळ तुळशीला बांधल्यानंतर तुळशीला तुम्हाला एक उदबत्ती ओवाळायची आहे, बाजूला लावायची आहे, एका वाटीत कापूर जाळायचा आहे आणि कापराचा धूर सुद्धा तुळशीला अर्पण करायचा आहे. बघा आता ही हळकुंडांची माळ तुम्हाला 21 दिवस तुळशीला अशीच ठेवायची आहे. 21 दिवस. या 21 दिवसांमध्ये म्हणजे या शुक्रवारी किंवा अगदी मी आज उद्या जेव्हा कधी हा उपाय केला त्याच्या 24 तासात किंवा त्याच्या अवघ्या काही तासात अनुभवायला सुरुवात होईल. कुठून ना कुठून तुमच्या घरात धन येईल. म्हणजे ज्या घरामध्ये अगदी महिन्याला 5,000 रुपये 4,000 पण येत नव्हते तिथे दिवसाला काहीतरी रक्कम येईल. हा उपाय केल्यानंतर जेव्हा तुमच्या घरात पहिली रक्कम येईल तेव्हा तुम्हाला तुळशीला बांधलेलं पहिलं हळकुंड काढायचं आहे. हे पहिलं हळकुंड तुम्हाला काढून आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे. पुन्हा काही 1-2 दिवसाने तुमच्या घरात धन येईल. पुन्हा दुसरं हळकुंड काढायचं आहे आणि देवघरातल्या लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे. असे 7च्या 7ही हळकुंड एक एक करत तुम्हाला त्या धाग्यातून काढायचे आहेत आणि 7च्या 7ही हळकुंड तुम्हाला एक एक करत अभिमंत्रित करत तुळशीच्या समोरून काढलेले हळकुंड तुम्हाला 7चे 7ही तुम्हाला देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायचे आहेत. 21 दिवसांमध्ये तुमचे 7ही हळकुंड लक्ष्मीच्या समोर असतील. जेव्हा 21 दिवस पूर्ण होतील तेव्हा हे 7ही हळकुंड तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायचे आहेत आणि कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायचे आहेत. माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हे हळकुंड तिथे माता लक्ष्मीच्या चरणांना किंवा माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीला ते अर्पण करायचे आहे. बघा समजा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात थोडं वेळाने धन आलं म्हणजे ताई उपाय केला आणि 4 दिवसात पैसे आले, 8 दिवसात पैसे आले किंवा 21 दिवसाचे तुम्हाला जर 41 दिवस लागले तर लक्षात ठेवा 41 दिवस हे हळकुंड एक एक करत तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचे आहेत आणि 41 दिवसांमध्ये ते हळकुंड लक्ष्मीच्या मंदिरात तुम्हाला घेऊन जायचे आहेत. तुम्हाला सांगते कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 41 दिवस या दिवसांमध्ये तुम्हालाच कळेल की आपली प्रगती होत आहे. कुठेतरी आता पैसा येत आलेला पैसा जो आहे तो आता टिकत आहे. लक्ष्मी कुठेतरी स्थिरावलेली आहे. या 21 ते 41 दिवसांमध्ये तुम्हाला भरभरून यश मिळेल, प्रगती होईल. कारण माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित कृपा तुम्हाला मिळेल. बघा खूप साधा सोपा उपाय आहे. लाल किताबमधील हा उपाय आहे. धनप्राप्तीचा हा खास उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.